दिसतंय आशिष? हो सर. हा, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. 15वा अध्याय जो आहे हा महत्वाचा आहे, कारण हा अध्याय जो आहे याच्यामध्ये सगळं समिंग अप केलेलं आहे भगवान कृष्णांनी, की आतापर्यंत आपल्याला जे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे सुरुवातीपासून, पहिल्या अध्यायापासून. कारण अर्जुनाला मोह झाला होता त्याचा प्रॉब्लेम होता मोह. आपल्याला पण मोह होतो आणि त्यामुळे आपल्याला हा संसार खरा वाटतो. त्याला समोर भीष्म पितामह, द्रोणाचार्य, दुःशासन, दुर्योधन, कर्ण, हे सगळे लोक जे आहेत, हे सगळे अतिरथी महारथी, इकडचे तिकडचे, हे सगळे त्याला खरे वाटत होते. त्याच्यामध्ये काही गैर नाही, ते स्वाभाविक आहे. ते खरं वाटणं याचं कारण आहे की मोह जो होतो त्याचं कारण आत्मविस्मृती आहे. आत्मविस्मृती झाली की मोह होतो. त्यामुळे आपला पर्पज काय आहे या आयुष्यात? आपला पर्पज आहे की आत्मस्मृती प्राप्त करावी. आणि म्हणून भगवान कृष्णाला अर्जुन म्हणतो सगळी भगवद्गीता ऐकल्यानंतर, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झाला, आता मला स्मृती प्राप्त झाली. स्मृती प्राप्त झाली म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे हे कळल्यानंतर तो जो एक आनंद आहे, तो जो एक कॉन्फिडन्स आहे की मी ते शाश्वत, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, ते जे आत्मतत्व आहे ते मी आहे. आणि माझा या संसाराशी फक्त रोल प्ले, जे मी तुम्हाला सातत्याने सांगतोय, फक्त रोल प्ले एवढा संबंध आहे. बाकी तो रोल त्या पिक्चरचा भाग आहे. त्या पिक्चर मधला तो जो रोल आहे हा एक त्या पिक्चर मधला रोल आहे. असे आपण, तो जो ऍक्टर असतो तो अनेक पिक्चर मध्ये वेगळे वेगळे रोल प्ले करतो, आणि तो जो रोल आहे तो रोल त्या पिक्चरचा भाग आहे. तो रोल त्याचा अविभाज्य अंग नाहीये. आपण बेसिकली नित्य आहोत. नित्याचा संबंध नित्यशीच होता. आपण अनित्याला आपलं मानून हा सगळा व्यवहार केला आणि याच्यामध्ये मोहात पडलो. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, है ना. त्वत्प्रसादान्मयाच्युत, तुमच्या प्रसादाने माझा मोह नष्ट झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली की मी कोण. आणि मग ते म्हणतात स्थितोस्मी गत संदेह. आपल्या मनामध्ये संदेह का निर्माण होतात? कारण आपल्याला आपलं मन संसाराचा भाग आहे, आपली बुद्धी संसाराचा भाग आहे, अहंकार संसाराचा भाग आहे, तिन्ही शरीर संसाराचा भाग आहे. संसाराचा भाग असल्यामुळे स्वाभाविक त्याची ओढ, त्याची गती संसाराकडे असते. त्यामुळे हे करायचंय, ते करायचंय, हे पाहिजे, ते पाहिजे, हे एक स्वाभाविक, ज्याला आपण म्हणतो नॅचरल, इन्स्टिंक्टिव्ह असं आपलं बिहेवियर असतं, आपला व्यवहार असतो. तुम्ही पशु पक्षांकडे बघा, त्यांचा बराच व्यवहार इन्स्टिंक्टिव्ह असतो, कारण बुद्धी तेवढी प्रगल्भ नसते. पण आपल्याला बुद्धीची ताकद दिलेली आहे. आपण किती दिवस इन्स्टिंक्टिव्ह व्यवहार करणार? मनाला म्हणजे इंद्रियांना विषय आवडतात, विषयांच्या मागे इंद्रिय पळतात, इंद्रियांच्या मागे मन, मनाच्या मागे बुद्धी, बुद्धीच्या मागे अहंकार. एव्हरीथिंग इज जस्टिफाईड. भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार, सगळं एव्हरीथिंग इज जस्टिफाईड. याला काय अर्थ आहे? असं जर समजा जर का आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही त्या संसारातून नष्टो मोह स्मृतिर्लब्धा स्थितोस्मी गत संदेह. आणि मग अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव. भगवद्गीता पडपुटेपणा कुठे सांगते? भगवद्गीता तुम्हाला तुमचे कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रेरित करते. तू क्षत्रिय आहेस, तू तुझं कर्तव्य कर्म कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. कारण रोल प्ले हा जो आहे, हा रोल प्ले मी याला जबाबदार आहे, मी याला घडवून आणलेलं आहे. हे सगळे 18 अक्षौहिणी सेना इथे जी आलेली आहे त्याचा पर्पज धर्मस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा जर पॉइंट लक्षात आला, करिष्ये वचनम तव, ज्ञानेश्वर महाराजांनी करिष्ये वचनम तव हे जे आहे भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं. ते भाष्य जे आहे, ज्ञानेश्वरी जी आहे, अप्रतिम भाष्य. तुम्हाला इथं मी तुम्हाला त्याचा फ्लेवर दाखवतोय की ज्ञानियांचा राजा माऊली जी आहे, माऊलींचा एनालिसिस, आता आपण आपल्या पद्धतीने आपले लिमिटेशन्स घेऊन एनालिसिस करतो. माऊलींचं एनालिसिस जे आहे ते स्वानुभूतीवर अवलंबून आहे. त्यांना जी अनुभूती झालेली होती, तो जो सर्वात्म भाव होता, तो जो सर्वात्म भाव आहे, तो सर्वात्म भावाची अनुभूती झाल्यानंतर जेव्हा एनालिसिस सुरू होतं तेव्हा त्या एनालिसिसची गरिमा, त्या एनालिसिसची महिमा वेगळी असते. आपण सध्या पहिल्या पायरीवर आहे, आपण साधक आहोत, पण जी व्यक्ती त्या मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलेली आहे एवढ्या पायऱ्या चढून, त्याचा जो व्ह्यू आहे, त्याला जो तो व्ह्यू दिसतो, एरियल व्ह्यू,
पूर्ण सगळीकडचं दिसतं, तसला प्रकार आहे. आपण पहिल्या पायरीवर आपल्याला थोडं कळतं, थोडं कळत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचं अनालिसिस जे आहे ते त्या शेवटच्या पायरीवर मंदिराच्या अगदी बिलकुल गाभाऱ्यात उभं राहून किंवा ती जी दर्शनी आहे मंदिराची त्याच्यामध्ये उभं राहून ते पूर्ण आता ओव्हरऑल ज्याला आपण म्हणतो ना की सगळीकडे आता बघतात आहे की हा संसार काय आहे, मी कुठे होतो, मी आता कुठे आलो. म्हणून त्यांचं अनालिसिस जे आहे ते अनालिसिस आपण 15व्या अध्यायामध्ये एक साधं सोप्या भाषेतलं अनालिसिस आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यावर लिहिलेली भाषा टीका तुमच्या लक्षात येईल की त्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला रीच काय होती. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपण भगवद्गीता वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी पण वाचली पाहिजे, फक्त वाचायची नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलंय वाचून तुमचं म्हणजे काय म्हणतात तिथे थांबायचं नाही, त्याच्या पलीकडे जायचं. फारच सुंदर विवेचन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. 15वा अध्याय जरा थोडा विशद राहील म्हणून मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन घेतलेलं आहे. श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांची यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. भगवान श्रीकृष्ण म्हणाले आदि पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. आपल्याकडे काय झालं, फक्त वेदाचं पठन केलं गेलं, वेद वाचल्या गेले, पण वेदांचं जे मूळ आहे, वेद हा जो भाग आहे याच वेद का बरं इव्हॉल्व्ह केल्या गेले, कारण आहे या साधना मार्गामध्ये चारी पुरुषार्थ आपल्या समोर ठेवल्या गेले, धर्म अर्थ काम मोक्ष. त्याच्या एका समाज रचनेमध्ये त्याला बांधल्या गेलं आणि ज्या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत म्हणजे विषयांच्या मागे इंद्रिय पळणं म्हणजे ज्याला भोगवाद म्हणतात, जे पाश्चिमात्य विचारधारेमध्ये त्याचं प्रामुख्य आहे. आज जर समजा जर का तुम्हाला भोगवादाकडे वेद प्रेरित करतील तर मग वेदांचा पर्पज डिफीट झाला. वेदांचा पर्पज काय आहे, वेदांचे जे 4 महावाक्य आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, म्हणजे जे उपनिषदांमध्ये येतात, अहम ब्रह्म अस्मी, मी ब्रह्म आहे. आता मी ब्रह्म आहे, तत्वमसी श्वेतकेतो छांदोग्य उपनिषद, अहम ब्रह्मास्मी बृहदारण्यक उपनिषद, अहम ब्रह्म अस्मी, मी कोण आहे, अहम ब्रह्म अस्मी. तत्वमसी श्वेतकेतूला त्याचे वडील उद्दालक ऋषी सांगतात तू ते आहे श्वेतकेतू, हे नाही आहे. तत्वमसी श्वेतकेतो, जीवात्म भाव सोडल्यानंतर जे काय उरतं त्यानंतर परमात्मा भाव हा जो आहे हाच शाश्वत होता, जीवात्म भाव हा टेम्पररी होता, रोल प्ले होता. तत्वमसी श्वेतकेतो छांदोग्य उपनिषदामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलंय. तर अहम ब्रह्म अस्मी तत्वमसी सर्वम खल्विदम ब्रह्म, जेव्हा तुम्ही त्या लेवलवर जाता, जेव्हा तुम्ही द्वैतातून अद्वैताकडे जाता तेव्हा मग सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्मांड, हे सगळी सृष्टी त्या फक्त परब्रह्माचं स्वरूप आहे, त्याच्या पलीकडे काहीही नव्हतं. आधी पण सोनं होतं, दागिने झाल्यानंतर देखील सोनं आहे, आणि दागिने जे आहे ते दागिने जेव्हा परत सोन्यामध्ये कन्वर्ट होतात तर सोनं राहिलं. सृष्टीच्या आधी परमात्मा होते, सृष्टीमध्ये देखील परमात्मा आहे आणि सृष्टीच्या पलीकडे नंतर पण परमात्मा. सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तष्टिष्ठती, सर्वम जगदिदम त्वयी लयमेष्यती. आपण गणपती अथर्वशीर्षामध्ये गणपतीला त्या लेवलला घेऊन जातो की या सगळ्याची जगाची उत्पत्ती तुझ्यापासून झालेली आहे. त्यामुळे कल्पना करा तुम्ही ते किती अजस्त्र स्वरूप असेल, आणि ते जर स्वरूप आहे, ते स्वरूप जर ओळखायचं असेल तर मी तू पणाने नाही ओळखता येणार आपल्याला. ते स्वरूप होऊन ब्रह्मजान म्हणजे तुम्हाला ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्म होऊनच तुम्हाला ब्रह्म जाणता येईल, कारण तिकडे उपाधींचा काही उपयोग नाही. आणि म्हणून हा जो आहे वेदांचं तात्पर्य तुम्हाला त्या मार्गाने सर्वम खल्विदम ब्रह्म न इति हे सगळं जे दिसत आहे, हा सगळा जो सृष्टीचा भाग आहे हा फक्त त्या युनिव्हर्सल प्रोग्रामिंग तयार केलेला पिक्चर आहे. आता तुमच्याकडे ज्यांचं IT बॅकग्राऊंड आहे, हे जे तुम्हाला दिसतं इथे स्क्रीनवर, याचं जेव्हा तुम्ही त्या लेवलवर अनालिसिस कराल तर हे असं नाहीये, तिथे वेगळंच आहे. आपल्याला कॉम्प्युटरवर आपल्याला जे शब्द दिसतात, त्याची रचना दिसते आहे, हे
एका वेगळ्या स्टेजेस मधून आणून तुम्हाला या पद्धतीने प्रस्तुती केलेली आहे. तसं वेगळ्या वेगळ्या म्हणजे स्टेजेस मधून आकाशात वायू, वायूर अग्नी, अग्नीर आपह, अद्भ्यः पृथ्वी, अशा स्टेजेस मधून येत येत आता सध्या जे व्यक्त जगत आहे हे तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामध्ये तुमचा व्यवहार सुरू आहे. पण याचं मूळ काय? परत हे सगळं जसं जिथून निर्माण झालं तिथे जाणार आणि मग रिव्हर्स प्रोसेस मध्ये सगळं आकाश आणि आकाश परत अव्यक्तात लीन होणार. अव्यक्तापासून निर्मिती, अव्यक्तात परत विलीन, हा प्रकार सुरू राहणार. आणि म्हणून वेदांचं तात्पर्य, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणार आहे. बरोबर आहे. आता हे जे आहे हे एक बेसिक अनालिसिस झालं. आता बघा याच्यावर माऊलींची टीका बघा किती सुरेख आहे, है ना. हे बघा, ऊर्ध्व मूलम अधशाखम, त्याचं वर मूळ आहे. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्व गा तरुयया, येणे रुखेची काजया ऊर्ध्वता गमे. हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळे वाटत आहे. द्विधासम अभवत बृहत, हा भास आहे. एरवी मध्योर्ध्व अर्ध, हे नाही जेथ भेद, अद्वयासी एक वद जया ठाई. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला व खालचा असे भेद नाहीत. फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. बघा, अद्वैत हीच रियालिटी होती. द्विधासम अभवत बृहत, पुरुष आणि प्रकृतीच्या रूपात ते अभिव्यक्त झाले, कारण त्याला एक युनिव्हर्सल पिक्चर, एक डिझाईन तयार करायचं होतं आणि त्याच्यामध्ये आपण सगळे रोल प्ले करणार होतो. द्विधासम अभवत बृहत, तो जो बृहत आहे, ते जे अद्वैत आहे ते द्विधासम, दोन सारखं झालं, ॲज इफ टू, असं द्विधासम अभवत बृहत श्रीमद भागवतात. आणि म्हणून तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते अद्वैत होतं, ते अद्वैत आहे. आणि तुम्हाला हा जो द्वैतचा पसारा दिसतो आहे याच्या बाबतीत पुढे आपण विवेचना करणार आहोत. ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. जो नाही की जता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते वीण. जो कानाला विषय न होणारा नाद बघा, व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद, आणि मैथुनादी साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय. म्हणजे याचा अर्थ हा की हे सगळं जे आहे याच्यामध्ये आपला व्यवहार चालू आहे, या सगळ्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत हा या तिथे ऍप्लिकेबल होत नाही, तो याच्या पलीकडे आहे. म्हणून जया जे आरहा परोते, जया जे पुढे मागवते, दिसते वीण दिसते अदृश्य जे. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे, व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे, व स्वभावतः इंद्रियांना जे अगोचर आहे, कसं ओळखणार. म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. आपण काय करतो, मनाला तिकडे घेऊन जातो, बुद्धीला तिकडे घेऊन जातो, इंद्रियांना तिकडे घेऊन जातो. हा सगळा व्यवहार साधना मार्गाचा आहे. मनाला त्याची गोडी लावायची, बुद्धीला त्याची गोडी लावायची. चित्त जे आहे, जेव्हा चित्त परब्रह्म परमात्ममय होतं, चित्तामध्ये संसार आहे ना, तो संसार थोडा रिकामा करा. एका बॉक्समध्ये, कपामध्ये तुम्हाला जर समजा, जर का ऑलरेडी तुम्ही चहा घेतलेला आहे, तो कप फुल आहे, तसला आपला प्रकार आहे. आपल्या कपामध्ये संसारच घुसलेला आहे, आपल्या पिंडामध्ये तो पिंड संसाराचा भाग असल्यामुळे स्वाभाविक जन्मतः आपण त्या व्यक्तीला नामरूप, आपण त्याला नाव देतो, त्या नामरूपाबरोबर तो आयडेंटिफाय होतो. मग मी कोण, आणि मग तो मी जो आहे तो वाढत 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 वाढत, कारण त्याला अहंकाराचं बीज असल्यामुळे, पोषण असल्यामुळे तो वाढत वाढत वाढत, तुम्हाला माहिती आहे मग तो मी किती मोठा होऊ शकतो. म्हणून तुम्हाला संसारातलंच भाग जे आहेत ते वापरायचे, पण आपल्याला चित्तशुद्धी करून मोक्ष प्राप्त करायचंय, हे जर समजा जर का आपलं टार्गेट असेल तर. म्हणून जया जे आरहा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते वीण दिसते अदृश्य जे, है ना. स्वभावतः इंद्रियांना जे अगोचर आहे, उपाधीचा दुसरा घालिता वो पसारा, नाम रूपाचा संसारा होय जयाते. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो.
याला समर्थांनी मूळ माया म्हटलेलं आहे. त्याचं आपण एनालिसिस केलं होतं. थोडक्यात ही जी माया आहे, ही माया जी आहे, शी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. तिने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि मग आदिशंकराचार्य देखील, ज्यांनी मायाचा सिद्धांत फार सुरेख त्याची प्रस्तुती केली, आणि त्यांनी मायेचं वर्णन काय केलंय? अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेया सुधियैव माया, यया जगत सर्वम इदम प्रसूयते. अव्यक्त नामनी परमेश शक्ती म्हणतात ते बघा, हात जोडतात. आणि यया जगत सर्वमिदम प्रसूयते. सांगाप्यनंगात्पुभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्युभयात्मिकानो, सन्नाप्य सन्नाप्युभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्युभयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्युभयात्मिकानो, महाद्भुता अनिर्वचनीय रूपा. तिला सत पण म्हणता येत नाही, असत पण म्हणता येत नाही. सत न अपि असत न अपि, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, आणि दोन्ही पण नाही म्हणतायत. फार सुरेख वर्णन केलेले. अशी ही जी योगमाया आहे, अशी ही जी परमेश शक्ती, अव्यक्त नामनी परमेश शक्ती, शी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. हे सगळं जे आपल्याला दिसतंय, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो. ज्ञात्रज्ञेय विहीन नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जे. जे ब्रह्मज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे, आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले, म्हणजे आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे. कल्पना करा, स्पेस टाइम इतकं सूक्ष्म आहे की आपल्याला थोडा विचार केल्यानंतर कळतं की सगळ्या घटना ज्या आहेत त्याला स्पेस टाइम मध्ये, त्या डायमेन्शन मध्ये होतात. आता त्याच्याही पेक्षा हे सूक्ष्म तत्व आहे. म्हणजे आकाशात वायू आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. म्हणजे इंडिकेट करतात की हे इतकं सूक्ष्म आहे की याला असं नाही बघता येणार. कारण तुम्ही कल्पना करा, हे जे आपण, ज्याला आपण तथाकथित जे आपण सृष्टी म्हणतोय, या सृष्टीमध्ये जर समजा जर का अनालिसिस केल्यानंतर विज्ञान काय सांगतं, हे जे आहे हे फंडामेंटल पार्टिकल्स जे आहेत, जे आपल्याला दिसत नाही, त्या फंडामेंटल पार्टिकलच्याच कॉम्बिनेशनमुळे हे झालेलं आहे. आणि आईन्स्टाईननी जे इक्वेशन दिलं होतं, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, या इक्वेशन प्रमाणे व्हॉट इज मॅटर? मॅटर इज कंडेन्स्ड एनर्जी. म्हणजे बेसिकली तत्व काय आहे? एनर्जी. ही एनर्जी जी आहे, या एनर्जीचा स्त्रोत काय आहे? तथाकथित भौतिक विज्ञान सांगतं 1400 कोटी वर्षापूर्वी एका शून्यत्वातून, ज्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात, या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. इन्फ्लेशनरी मॉडेल, ज्याला भरपूर वैज्ञानिकांनी सपोर्ट केला आणि त्याला म्हणजे काय म्हणतात, त्याला बऱ्यापैकी मान्यता मिळाली. या इन्फ्लेशनरी मॉडेलमध्ये त्यांचं म्हणणं आहे की एक सिंग्युलॅरिटी होती, म्हणजे झिरो स्पेस टाइम, आणि तिथून हाय एनर्जी पार्टिकल्स, इतकी जबरदस्त एनर्जी उत्प्रेषित केल्या गेली. आणि ती जी एनर्जी आहे, ती एनर्जी एवढी, म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, ऊर्जा होती, की त्याला कंडेन्स करण्यासाठी स्पेस टाइम जो आहे, हा स्पेस टाइम एक्सपॅन्शन सुरू झालं. जसं जसं त्याचं एक्सपॅन्शन झाल्यामुळे कूलिंग सुरू झालं आणि टेम्परेचर कमी झालं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्पेस टाइम एक्सपॅन्शनमुळे आकाशात वायू, वायूवर अग्नी, अग्नीर आप, अद्भ्य पृथ्वी. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्सच्या आणखीन खाली आता विज्ञान गेलेलं आहे, ज्याला प्रायमॉर्डियल मॅटर म्हणतात, प्रायमॉर्डियल सूप म्हणतात. त्या प्रायमॉर्डियल सूप मध्ये फक्त फंडामेंटल पार्टिकल्स खेळतात. पण ते दिसतात का? नाही दिसत. आपल्याला काय दिसतंय? आपल्याला सोनं, चांदी, घर, दार, हा सगळा व्यवहार दिसतोय. या डायमेन्शन पर्यंत येण्यासाठी अनेको वर्ष लागले. विज्ञानाच्याच प्रमाणे 1400 कोटी वर्षानंतर आजची ही परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीला आपण खरं मानून सगळा व्यवहार करतोय. पण आपल्याकडे जेव्हा टाइम ॲरो रिव्हर्स होईल, म्हणजे आपल्याकडे ऑसिलेटिंग मॉडेल आहे. हे इन्फ्लेशनरी मॉडेल जे आहे, याचा प्रॉब्लेम आहे की हे असंच सगळं अनंतात पसरत जाणार का? हे इन्फ्लेशनरी राहणार का? ऑसिलेटिंग युनिव्हर्स मॉडेल प्रमाणे हे जिथून निर्माण झालं तिथे परत अव्यक्तात जाणार. हे सगळे तत्व जे आहेत, जे म्हणजे काय म्हणतात त्याला, पृथ्वी तत्व जे आहे, त्याची उत्पत्ती कुठे झाली? प्लाझ्मा स्टेट. व ते प्लाझ्मा स्टेटमध्ये जाईल. त्याची उत्पत्ती कुठे झाली? जे सूर्यामध्ये तुम्ही तेज बघताय. असं इट विल गो इन द रिव्हर्स ऑर्डर, आणि मग परत अव्यक्तात लीन होईल. मग आता हे जर समजा जर का असेल, तर सध्या ब्रह्माचा दिवस चालू आहे, व्यवहार चालू आहे. जसं दिवसाकाळ आपण सूर्योदय झाल्यानंतर सगळा व्यवहार करतो, रात्री परत आपल्या घरात विश्रामाला येतो. मग आपल्याला जर समजा काय हे माहिती आहे की आपल्याला आपला व्यवहार करण्यासाठी सूर्योदय झाल्यानंतर
जर का आपला व्यवहार आपण करतोय, आपण परत विश्राम करण्यासाठी घरी येतो, तसं आपलं घर काय आहे? आपण या व्यवहारामध्ये राहतो आणि मग आपलं घर कुठे? आपण भाड्याच्या घरामध्ये आयुष्य घालवतो. या 3 शरीराला आपलं मानतो. आपलं घर म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, "आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा." स्वतःच्या घरात जायचा जो आनंद आहे, तो आनंद वेगळा असतो. पण तो कसा आहे? ज्ञातृज्ञेय विहीन, ज्ञेयाविहीन, नुसधेची ते ज्ञान, सुखा भरले गगन, गाळीव जे. सुखा भरले गगन. बघा, माऊलींचे शब्द बघा किती सुरेख आहेत. असून ते सुखाने भरलेले आहे. स्वतःच्या घरात जेव्हा आपण जातो, वास्तुशांत करतो, माणूस किती प्रफुल्लित असतो. ठीक आहे, त्यांनी लोन घेतलेलं आहे ना, आता ते लोन फेडायचंय, ती लायबिलिटी आहे. पण स्वतःच्या घरात 20 वर्ष भाड्याच्या घरात राहिला आणि मग त्यानंतर स्वतःच्या घरात गेला, तो जो आनंद आहे, ते आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. स्वतःच्या घरात जायची ती जी ओढ आहे, ती ओढ या संतांमध्ये होती. त्यांनी फक्त वाचन नाही केलं, त्यांनी त्याला आयुष्यात उतरवलं आणि म्हणून हे सगळं सोडलं. कारण हे सगळं झूट होतं ना. हे सगळं जर का एका पिक्चरचा हिस्सा आहे, तर त्या पिक्चरमध्ये सगळं झूट आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण अनालिसिस करतो, एक प्रोड्युसर असतो, एक डायरेक्टर असतो, हे सगळे जे आहेत आणि मग त्यानंतर स्क्रिप्ट रायटर असतो. हे सगळं बघितल्यानंतर आणि तुम्ही जर शूटिंग बघितलं, तर टेक रिटेक इतक्या वेळा होतात की आपल्याला कंटाळा येतो. तो एकच सीन जोपर्यंत परफेक्ट होत नाही, तोपर्यंत टेक रिटेक चालतात. आपल्याला फिनिश्ड प्रोडक्ट दिसतो आणि तो फिनिश प्रोडक्ट आपण स्क्रीनवर जेव्हा बघतो, आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये आजकाल VFX, दुनियाभरचे आजकाल मसाले टाकतात. हे सगळं खरं आहे का? नाही. मग आपल्याला जर समजा का माहिती आहे की हे सगळं खरं नाही आहे, पण याची रचना जी आहे, ती रचना केल्या गेलेली आहे. आणि आजकाल VFX मुळे आजकाल काय म्हणतात, 3D तुमच्यासमोर पिक्चर जे आहे, तो तुम्हाला तुम्ही तो गॉगल लावला की तुम्हाला 3D दिसतं. म्हणजे तिकडनं जर समजा का उल्कापिंड येतं, तर आपल्याला वाटतं आपल्यावर येतंय. आपण मान इकडे तिकडे करतो. तुम्हाला असं वाटतं ऍक्च्युअली तुम्ही तिथे आहात. पण दिस इज बेसिकली व्हर्च्युअल रियालिटी, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात. व्हर्च्युअल रियालिटी आहे ही, खरी रियालिटी नाही आहे. म्हणून व्हर्च्युअल रियालिटीमध्ये हा सगळा व्यवहार आपला चाललेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञातृज्ञेय विहीन, नुसदेची ते ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जे. गाळीव, तुम्हाला आकाशापेक्षाही खाली उतरावं लागेल. जे कार्य न कारण, जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. बघा कसं आहे, जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज. एकमेव अद्वितीयम. तिथे एकटेपणा, लोकांना एकटेपणा भेडसावतो. काय करायचं, काहीच करायला नाहीये, आता रिटायर झालं, बोलायला कुणी नाहीये, जे होते मित्र ते आता वर गेले, मग आता काय करायचं, कट्ट्यावर बसायचं, बोर व्हायचं जुन्या आठवणीमध्ये. अरे, माणूस आयुष्यात जगतो कशासाठी आहे? जे जे लोक गेले, ते लोक जसे गेले तसे एक दिवस जर समजा का आपल्याला पण देह सोडून जायचं असेल, तर मग मी कोण हे कळायला नको. आपण एकांतामध्ये कष्टी होण्याचं काही कारण नाही, कारण तो एकांत जो आहे, त्या एकांतामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. त्या परमेश्वराचं सान्निध्य जे आहे ते एन्जॉय करायचंय. आणि म्हणून येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज. बघा किती सुंदर विवेचन आहे. म्हणजे ते जे ब्रह्मतत्व आहे त्याचं विवेचन माऊली करतात. ऐसे वस्तू जे साचे, ते ऊर्ध्व गायया तरुचे, तेथ आर घेणे मुळाचे, तेथे आर घेणे मुळाचे, ते ऐसे असे. अशी जी सत्य वस्तू, ब्रह्मवस्तू, ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिचे ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले, ते असे आहे. आता बघा, अगदी क्लिअर कट ज्ञानेश्वर माऊलींनी बरोबर मर्मावर बोट ठेवलंय. ही त्यांची वैशिष्ट्य होतं. तरी माया ऐसी ख्याती, नस तीच यया आथी, का वांझेची संतती वाणणे जैसी. या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे, ती नसलेली आहे. ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ शब्द आहेत. बघा, याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये 800-850 वर्षापूर्वी त्यांना, तेव्हा असे आता आजकाल पिक्चर आहेत, आजकाल व्हर्च्युअल रियालिटी वगैरे या सगळ्या आहेत, VFX आहे. आता आपल्याला कळतं अनालिसिस की हे सगळं जे पिक्चर तयार होतो तेव्हा त्याची एक निर्मिती केल्या जाते, त्याच्या मागे एक योजना असते, त्याच्या मागे एक स्टोरी लाईन असते. TV सिरियल एकानंतर एक चाललेत एपिसोड, 500-500, 600-600 एपिसोड.
टीव्ही सिरियल बघता बघता आयुष्य जातं लोकांचं, ते खरं आहे का हो? नाही. त्याच्यामध्ये रोल प्ले करणारे लोक जे आहेत ते रोल प्ले करतात, पैसे खिशात घालतात आणि सुटतात. व्हॉट इज रिअल? ते रिअल जे आहे ते रिअल वेगळं आहे. आणि हे सगळं जे आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुमचा रोल म्हणजे त्या रोलमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे रोल प्ले करण्यासाठी? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तुम्हाला स्थूल शरीर तर तसंही तुमच्याकडनं खेचून घेणार प्रकृती, पण सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर याची मोहमाया जी आहे ही तुम्हाला सोडावी लागेल. ती मोहमाया सोडण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? माऊली समजून सांगतील. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी, का वांझेची संतती वानणे जैसी. ते म्हणजे काय म्हणतात ना, त्याचं तुम्ही कितीही वर्णन केलं, कितीही त्याला तुम्ही काय म्हणतात त्याला हे करून सांगितलं, पण अल्टिमेटली त्याची रियालिटी काय आहे? त्यांनी सुरेख उदाहरण दिलेले आहे. ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ शब्द आहेत. तैसी सत ना असत होय, जे विचाराचे नाम न साहे. ऐ होये जे विचाराचे नाम न साहे, ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येत नाही बघा. सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो, महाराज बघा कसं म्हणतात. त्याप्रमाणे जी माया आहे असंही म्हणता येत नाही व नाही असंही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो, व नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. हाऊ डू यू डिस्क्राईब माया? त्या मायेचं वर्णन कसे करणार? म्हणून तैशी सत ना असत होये, जे विचाराचे नाम न साहे, ऐसी या परीची आहे अनादी म्हणती. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व अनादी आहे. जे नाना तत्वांची मांदूस, जे जगत भ्रमाचे आकाश, जे आकार जाताचे दुस घडी केले. बघा काय सुरेख उदाहरणं दिलेत. जी माया अनेक शक्तींची पेटी आहे, अव्यक्त नामनी परमेश शक्ती, शंकराचार्य म्हणतात. जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे. अव्यक्तात असतं, अव्यक्तातून परत व्यक्त होतं, परत अव्यक्तात जातं. आणि म्हणून हा सगळा जो भाग आहे बघा किती सुरेख समजावून सांगतात आहेत. जी माया अनेक शक्तींची पेटी आहे, जे नाना तत्वांची मांदूस, जे जगत भ्रमाचे, जगदभ्राचे आकाश. हा सगळा जो तुम्हाला म्हणजे जगत दिसतंय हे त्याचा आकाश आहे, त्याचा बेस आहे. जे आकार जाताचे दुस घडी केले. किती सुरेख उदाहरण आहे बघा, है ना. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंच चित्र भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे, व जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे, व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे. विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे. विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. बघा शब्दरचना किती सुरेख आहे. माऊलींची शब्दरचना म्हटल्यानंतर आपल्याला भरपूर रिसर्च करावं लागतं ते समजून घेण्यासाठी. आणि म्हणून मी आपल्याकडे जेव्हा आपण विचारणा केली होती की डायरेक्ट ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा का, नाही, आधी तुम्ही तुमच्या भाषेत सिंपल भाषेमध्ये समजून घ्या, मग त्यानंतर माऊली. कारण आपण सध्या सुरुवात केलेली, माऊली ऑलरेडी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत गेलेले आहेत, त्यांना ओव्हरव्ह्यू दिसतोय आणि ते अनालिसिस समजून घेण्यासाठी आपली बेसिक तयारी आवश्यक आहे. आणि म्हणून याच पॉइंटला ज्ञानेश्वर महाराजांनी बघा मायेचा सिद्धांत आपल्या समोर ठेवलाय. ते माया वस्तूच्या ठाई, असे जैसे नी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही अशी आहे, मग वस्तूचा प्रकाशच जगद रूपाने प्रकट होतो. बघा ती काय करते माहिती का, त्याला आपल्या पद्धतीने प्रस्तुत करते, त्याच्यामध्ये रोल प्ले करण्यासाठी तुमचा आमचा उपयोग पण करून घेते. आणि आपल्याला असं वाटतं की ते खरं आहे आणि आपला रोल खरा आहे. आणि आपला रोल जो आहे त्याला खरं मानून आपण हा सगळा व्यवहार करतो. जो प्रॉब्लेम अर्जुनाचा होता तोच प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचा आहे. कारण आपल्याला संसारात राहायचं तर आपल्याला पोट भरावं लागेल, आपल्याला पोट भरावं लागेल, आपल्याला नोकरी करावी लागेल किंवा आपल्याला व्यवसाय करावा लागेल. आपल्याला हा सगळा व्यवहाराचा भाग करायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला म्हणजे तुम्ही जर समजा का म्हटलं की जोशी साहेब असं कसं तुम्ही म्हणताय, हे सगळं खोटं आहे, हे सगळं जर समजा जर का माया आहे, तर मग रोल त्या पिक्चर मध्ये जो रोल प्ले करायचा आहे त्याच्या बाबतीत कुठं क्वेश्चन मार्क आहे? तो तुम्ही चांगला करा ना. आता तुम्ही उत्कृष्ट कलाकार जे आहेत त्या कलाकारांचा रोल बघा. पिक्चर झाला, ते ऍक्टर पण गेले आता वर,
पण आज त्या पिक्चरमध्ये त्यांचा जो रोल आहे तो आजही जेव्हा लोक पिक्चर बघतात तेव्हा अप्रिशिएट करतात, अरे काय रोल प्ले केला. पण रोल प्ले केल्यानंतर ते जे आता मुघले आझम वगैरे म्हणा किंवा शोले म्हणा, त्यावेळी जे रोल लोकांनी प्ले केलेत, एव्हरी रोल म्हणजे एव्हरी रोल वॉज परफेक्शन, एव्हरी सीन वॉज अ परफेक्शन. ती कलाकृती वॉज अ क्रिएशन ऑफ आर्ट, पण ती परफेक्ट होती. त्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळं म्हणजे काय म्हणतात नाविन्यपणा होता, एक वेगळं चैतन्य होतं की केव्हाही तुम्ही बघितलं तर तुम्ही रिफ्रेश होत होता. हा जो भाग आहे, आनंद म्हणा किंवा तुमचं मुघले आझम म्हणा किंवा शोले म्हणा, देवर लँडमार्क्स, की असे पिक्चर जे आहेत त्याच्यामध्ये जीव ओतून त्या कलाकारांनी आपला रोल प्ले केला आणि त्याला म्हणजे काय म्हणतात तो रोल अमर झाला. आणि म्हणून आपल्याला रोल प्ले जो आहे, ज्या सिच्युएशन मध्ये आपल्याला रोल प्ले करायचा आहे, ती सिच्युएशन हीच आहे. ह्याच्यामध्ये संसाराचाच भाग आहे, ह्याच्यामध्ये तुमचे नातेवाईक आहेत, ह्याच्यामध्ये तुमचे इष्टमित्र आहेत, हे सगळं बरोबर आहे ना. पण हा सगळा रोल प्ले शरीर सापेक्ष आहे. जेव्हा शरीर सोडून जायची वेळ येईल तेव्हा मग त्यानंतर शरीर सुटल्यानंतर मग याला गोष्टीला काय अर्थ राहिला. गेलेली व्यक्ती काही परत येत नाही, ती कुठे गेलेली आहे हे आपल्याला माहिती नाही. आपण सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला कुठल्या लोकात असेल तेही आपल्याला माहिती नाही. पितृलोकात आहे की तो स्वलोकात आहे की महलोकात आहे, जनलोकात आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे, हे योगभ्रष्ट झालेले जे योगी होते, कुठल्या तरी स्टेजला जाऊन योगभ्रष्ट झाले आणि परत जन्म घ्यावा लागला. ह्या जन्मामध्ये हाल अपेष्टा झाल्या. जेव्हा हे लोक भिक्षा मागत होते, भिक्षा मागायला जायचे तेव्हा लोक दरवाजे बंद करायचे, भिक्षा द्यायचे नाही. संन्यासाची पोरं रेड्याच्या तोंडी वेद बोलवल्यानंतर मग ब्रह्मवृंद शरणाला, तोपर्यंत मुंजी होत नव्हत्या. का तर संन्यासाची पोरं संन्यासाची पोरं संन्यासाची पोरं म्हणून आयुष्यभर हिणवल्या गेलं. पण बघा, जेव्हा ज्ञानाचा दीप म्हणजे उजळतो, गहिनीनाथांशी निवृत्तीनाथांचा संपर्क काय झाला, शक्तिपात केला आणि निवृत्तीनाथ झाला आणि पुढची स्टोरी बदलून गेली. बघा, आयुष्यामध्ये एका क्षणात आहे ना काहीच्या काही होऊ शकतं. आणि म्हणून आज जे तुमच्या समोर ही जी प्रस्तुती आहे, या प्रस्तुतीची क्वालिटी बघा. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही अशी आहे. मग वस्तुचा प्रकाशच जगद रूपाने प्रकट होतो. सर्वम खलविदम ब्रह्म. या वस्तुचाच प्रकाश जो आहे, तो वस्तुचाच प्रकाश या पद्धतीने म्हणजे माझ्या शरीराला ऊर्जा कोण प्रदान करतंय? आत्मतत्व. मनाला ऊर्जा कोण प्रदान करतंय? आत्मतत्व. बुद्धीला कोण प्रदान करतंय? आत्मतत्व. त्या आत्मतत्वाच्या प्रकाशात, त्या आत्मतत्वाच्या ऊर्जेमध्ये हा सगळा खेळ चालू आहे. पण हा सगळा खेळ जो आहे त्यापासून ते आत्मतत्व कसं अलिप्त आहे. जसं सूर्य जो आहे, हा सूर्य कुठे आहे? तिकडे आहे. पृथ्वीवरचा सगळा व्यवहार जो आहे हा सूर्याच्या सान्निध्यात, सूर्याच्या विटनेस स्टेज मध्ये चालू आहे. जर सूर्याचा विटनेस स्टेज नसेल तर कुठल्याही घटना होणार नाही, है ना. या सगळ्या घटनाचा तो सायलेंट विटनेस आहे. त्याच्यामुळे या सगळ्या घटना होतात. तो जर समजा का नसेल तर या घटना नाही होणार, कळतं. पण या घटना पृथ्वीवर जे चाललेले आहेत त्याला काही घेणं नाही. प्रधानमंत्री एक आहे की दुसरा आहे, त्याला हे सगळं आपलं महाराष्ट्रातलं राजकारण त्याला काही घेणं देणं नाही. पण सूर्याची ऊर्जा, सूर्याची उष्णता, सूर्याचं सान्निध्य जे आहे त्याच्यामध्ये हे सगळा व्यवहार चालू आहे. जेव्हा ह्या सूर्याचा अंत होईल आणि या सूर्याचं आयुष्य 50% झालेलं आहे, याची ऊर्जा संपल्यानंतर हा सूर्य रेड जायंट मध्ये कन्व्हर्ट होईल आणि मग त्याचा बृहत स्फोट होईल. तुमची ग्रहमालिका पण संपेल, सगळं संपेल. मग त्यानंतर नवीन सूर्य तयार होतात. असे अनेक सूर्य आपल्या म्हणजे काय म्हणतात आकाशगंगा जी आहे, मिल्की वे, त्याच्यामध्ये उत्पन्न होत राहतात आणि विलय होत राहतात. आणि म्हणून तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया, त्याची रुखाया मूळ पाहिले. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झाली माया आपला आश्रय, जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेणणे अज्ञान आणते. तेच या संसार वृक्षाला पहिले मूळ आहे. तिचा जो तमोगुण आहे तो आवरण टाकतो आणि तिचा रजोगुण जो आहे तो त्याच्यावर विक्षेप करतो. आणि तो जो रजोगुणाचा विक्षेप आहे त्याच्यामुळे मी वेगळा, आय एम द सब्जेक्ट, आणि हे सगळे वेगळे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. सब्जेक्ट ऑब्जेक्ट ड्युअलिटी, हे जे द्वैत आहे ना, द्रष्टा आणि दृश्य, हे जे म्हणजे काय म्हणतात क्रिएशन आहे, हे क्रिएशन तुम्हाला शरीरामध्ये बांधून टाकलं आणि मग त्याला रिअल दाखवलं आणि मग त्याप्रमाणे हे पाहिजे ते पाहिजे, जे मी नाही ते मला पाहिजे, है ना. मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे याला काही अंत नाही, है ना. लाखो कोटी रुपये असले तरी हवेच आहेत, कशासाठी माहिती नाही. पण ती जी इच्छा आहे म्हणजे बघा, विषयांची ओढ, ह्या सगळ्या गोष्टींची ओढ किती डीप रूटेड आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. याचं मूळ अज्ञानात आहे. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत या संज्ञानवरील प्रमाणे प्रसिद्ध आहे आणि या सर्वास कारण अज्ञान आहे. हा जो भाग आहे की आपल्याला अज्ञानामुळे म्हणजे आपल्याला काय करायचंय, अज्ञानापासून ज्ञानाकडे जायचंय. असतोमा सत्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे, अधोर्ध्व सूचितीमुळे, बळिया बांधोनी आळे माया योगाचे. सुरेख वर्णन आहे. त्या उपाधिरहित व सर्वांचे पलीकडे असलेल्या चैतन्याचे ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवतात. म्हणजे व्हॉट इज द सोर्स? ती मूळ माया. मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे, ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती. आता या संसाराचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली सुरेख शब्दात करतात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करीबळ, मग आणियाचे बेंचळ आधी दावी. असे जे संसार वृक्षाचे मूळ म्हणजे माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले म्हणजे मग अग्राचे जुंबाडे खाली येतात. हा संसार वृक्षू तैसा मोड तू मांड तू सहसा, न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी. आता तुम्ही जेव्हा विवेकाने याचं अनालिसिस करता तेव्हा तुमच्या काय लक्षात येतं, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे. हे परिवर्तनशील आहे म्हणून ती व्हर्च्युअल रियालिटी आहे. याच्यामध्ये शाश्वती नाहीये. याच्यामध्ये रोज एक एक नवीन नवीन चॅप्टर आपल्या आयुष्यात येतो. पण आपण 5व्या वर्षी, 25व्या वर्षी, 50व्या वर्षी जे आयुष्य जगत होतो, आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं, शरीराच्या अवस्था बदलल्या, परिस्थिती बदलली. म्हणून व्यक्ती सापेक्ष, वस्तू सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष, काल सापेक्ष हा सगळा जो व्यवहार आहे त्याच्या बाबतीत काय म्हणतात त्याला, माऊली काय म्हणतात, हा संसार वृक्षू तैसा मोड तू मांड तू सहसा, न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे. हे न कळाल्यामुळे भ्रमिष्ठ लोक याला अविनाशी असे मानतात. पर्ययाचा वेगू देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात. परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा उत्पन्न व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते, तेव्हा कुठे एवढं विज्ञान प्रगत होतं हो. त्या काळामध्ये जेव्हा विज्ञान अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला नेसंट स्टेज मध्ये होतं, तेव्हा इतकं सुरेख एनालिसिस की हे जे आहे, हे चक्र जे आहे ब्रह्मांडाचं चक्र इतकं फास्ट फिरतंय की त्या एवढ्या फास्ट फिरणाऱ्या चक्रामध्ये आपल्याला हे जे सगळं खरं वाटणं हा आपला भ्रम आहे. मग तुम्हाला हे जे आयुष्य दिलेलं आहे, हे सूक्ष्म, हे स्थूल शरीर जे आहे हे तुम्ही धारण केलेलं आहे. ते का? कारण त्याच्या पर्पज आहे. तुमच्या शरीरामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, हार्ट आहे. इट हॅज बीन डिझाइन्ड विथ अ पर्पज. हे डिझाईन कोणी तयार केलं? जी आई जननी आहे मुलाची, ती मुलाला जन्म देते, तिचं डिझाईन नाही आहे हे, त्या योगमायेचं जगत जननीचं डिझाईन आहे. 84 लक्ष योनीचं डिझाईन जे आहे त्या डिझाईनचं म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्या आपण पेटंट म्हणतो ते पेटंट तिचं आहे. आपण फक्त त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करायचा प्रयत्न करतो. पण लक्षात येतं की इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून या संसार वृक्षात अज्ञानाशिवाय म्हणून परंतु याचा वेग पाहता हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा उत्पन्न व नाहीसा होतो हे ज्यास ज्ञान असते. आता तुमच्या लक्षात आलं की हा संसार अनित्य आहे. मग अनित्य जो आहे त्याच्या बाबतीत किती वेळा प्रयोग करणार? ठीक आहे, या जन्मात प्रयोग करत बसले, मग आता पुढचा जन्म घ्यायचा का? योगभ्रष्ट झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता पुढचा जन्म जो आहे या जन्माचा आपल्याला सार्थक करायचंय. म्हणून जन्म घेतल्यानंतर हालअपेष्टा सहन केल्या लहानपणी, हे सगळं झाल्यानंतर मग हे ज्ञान मार्गाला लागले, योग मार्गाला लागले आणि जिथं यांचं ते म्हणजे खुंटलेलं होतं त्यांची साधना, तिथून साधना सुरू केली. साधना सुरू केल्यानंतर काय केलं? संजीवन समाधी घेतली. कारण आता याच्यामध्ये त्यांना काही स्वारस्य राहिलेलं नाही. दे आर नॉट इंटरेस्टेड.
तुकाराम महाराजांनी जेव्हा डिसिजन घेतलं की आता झालं, आता इनफ इज इनफ, कारण जर समजा जर का हे खरं नाहीये, हे जर समजा जर का आभास आहे, तर याच्यामध्ये किती खितपत पडून राहणार. म्हणून त्यांनी आपल्या याच आयुष्यामध्ये, ह्या म्हणजे स्थूल शरीर असताना त्यांनी हे निर्णय घेतले. आता प्रत्येक जणाचं अनालिसिस वेगळं असेल. काही लोक म्हणतील ज्ञानेश्वर महाराजांनी सुसाईड केलं है ना. तथाकथित जे विज्ञानवादी आहेत किंवा जे रॅशनलिस्ट आहेत, ते काय म्हणतील, हा काय शहाणपणा, सगळं संपवून टाकलं. अरे संपवून नाही टाकलं, जे सगळं गोळा केलेलं होतं ते सोडलं, आणि ते सोडून काय प्राप्त झालं, अहम ब्रह्मास्मी. हे सगळं सुटल्यानंतर याची जर समजा तुम्हाला तुमच्या याच्या बाबतीत वैराग्य निर्माण झालेलं आहे, तर हे कसं पकडणार, किती दिवस पकडणार. या जन्मात, पुढच्या जन्मात, शेवटी अहंकार काय म्हणणार, ठीक आहे या जन्मात सुख नाही मिळालं, पुढच्या जन्मात देतो. गाडीवरून उतरू नको, पिलियन रायडर म्हणून मी तुला फिरवत राहणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं अगदी क्लिअर कट होतं, भरपूर झालं, आता मला त्या काय म्हणतात त्याला, त्या पिलियन रायडर म्हणून त्या अहंकाराबरोबर फिरायचं नाहीये. कारण शरीरामध्ये अहंकाराचं बीज आहे, त्यांनी कारण शरीर दग्ध बीज करून टाकलं. योगी होते ना ते, जे कारण शरीर आहे, जसं अग्नी जळल्यानंतर सगळं जळून जातं, तसं अहंकाराचं बीज पण जळून जातं. कुठला कर्माशय, कुठला अहंकार, कुठलं काय, वेगळं अस्तित्व संपवून मोकळे झाले. ही त्यांची ताकद आहे. संजीवन समाधी उगाच नाही घेतली, त्याचा पर्पज होता कारण शरीर, शेवटचा आता अटॅक कारण शरीरावर, वेगळं अस्तित्व तथाकथित जे आहे ते कर्माशय दग्ध बीज करून मुक्ती प्राप्त केली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे सांगतात, नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असिले पण टवाळ. बघा शब्द बघा, ऐसे झाड सिन साळ देखिले जेणे. या संसार वृक्षात अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे. असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भास मात्र आहे, असे ज्याने जाणले. नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असिले पण टवाळ. ऐसे झाड सिन साळ देखिले जेणे. बघा दृष्टी कशी होती. हा संसार जो आहे, हा संसार खरा नाहीये, इट इज अ व्हर्च्युअल रियालिटी. आणि त्या व्हर्च्युअल रियालिटी मध्ये माझा जो लिमिटेड रोल आहे तो मी प्ले केला. निवृत्तीनाथांनी आज्ञा केली, ज्ञानेश्वरी ती जी ज्ञानगंगा आहे ती लोकांपर्यंत पोचवली. आणि मग त्यानंतर तो शोनी मज द्यावे पसाय दान हे, है ना. आणि मग त्यानंतर निवृत्तीनाथ संतुष्ट झाले, आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर मग थोडे जे काय सत्संग झाले, त्याच्यानंतर मग संजीवन समाधीचा निर्णय ज्ञानेश्वर माऊलींनी घेतला. आणि मग बाकी सगळे जे भावंड होते त्यांनी पण आपापल्या वेळी संजीवन समाधी घेऊन मुक्ती प्राप्त केली. आयुष्य जे आहे त्या आयुष्यामध्ये त्यांनी जे लँडमार्क आपल्या समोर ठेवलेले आहेत, ऑब्विसली ते लँडमार्क जे आहेत ते लँडमार्क आपल्याला तिथपर्यंत जायला वेळ लागेल, पण ठीक आहे, आपल्याला कळतं की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय. आणि ते जर समजा का करायचं असेल तर साधी सोपी भक्ती परमेश्वराची करायची. मनामध्ये परमेश्वर, बुद्धीमध्ये परमेश्वर. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशया. जर मनामध्ये मी उतरलेलो आहे, बुद्धीमध्ये मी उतरलेलो आहे, तर मग अर्जुना लक्षात ठेव, माझ्यामध्येच तुझा वास आहे. कारण बेसिक प्रॉब्लेम शरीराचा नाही आहे, बेसिक प्रॉब्लेम मनाचा आणि बुद्धीचा आहे. जर समजा का मनामध्ये परमेश्वर आहे आणि मग त्यानंतर बुद्धीमध्ये परमेश्वर आहे, तर मग त्यानंतर तुमचा वास परमेश्वरातच आहे. आयुष्य तुमचं हळूहळू शुद्ध होतं. आणि म्हणून युद्धाचा घोर प्रसंग असताना भगवान कृष्ण म्हणतात, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण सातत्याने कर. आणि युद्धच म्हणजे आपले आपण कर्तव्य करायचे, कर्तव्य करता करता स्मरण परमेश्वराचं करायचं. मी नाही करत आहे, तो माझ्याकडनं करून देतोय. क्रेडिट त्याला द्यायचं, ओनस त्याला जायचं, ते तो माझ्याकडनं निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. भगवद्गीतेचे मेसेज बिलकुल क्लिअर आहे. आणि म्हणून अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे. संसाराचं अस्तित्व नाही हे रिअलाइज होणं हा आयुष्यातला किती मोठा टप्पा आहे तुम्ही कल्पना करा. कारण तुम्हाला 99% लोक जे आहेत याला रिअल मानून व्यवहार करताना तुमचा व्यवहार बघा, त्यांचा अहंकार, वाढलेला अहंकार बघा. हे जे सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, गलिच्छ घाणेरड्या गोष्टी आपल्या समाजामध्ये ज्या होतात, त्याचं कारण हे आहे की आपण या गोष्टींचा विवेचना करून आपलं आयुष्य जगलो नाही. सगळेच जर समजा जर का शुद्ध, सात्विक, चांगल्या विचारांचे, तत्वाला धरून वागणारे असे जर समजा जर का असतील, तर त्यांच्याकडनं गैरप्रकार, गैरव्यवहार होणारच नाही ना. पण समाजामध्ये काय झालेले, सत्वगुण कमी झाले, रजोगुण आणि तमोगुण वाढल्यामुळे आज समाजामध्ये भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार, दुनियाभरचं घाणेरडं राजकारण, या सगळ्या गोष्टी
इतक्या खऱ्या आणि इतक्या बेकार झालेल्या आहेत की किळस वाटते. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी या व्यवहारात सगळ्या ज्या होतात त्याचं कारण काय आहे? या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी परमेश्वराने ज्या पद्धतीने घडवलेल्या आहेत त्या पद्धतीने होतात आहेत. आणि आपल्याला बरेचदा आपला रोल प्ले करून त्यातून बाहेर पडावं लागतं. नाईलाजास्तव आपल्याला लक्षात येतं की आपल्याला लिमिटेशन्स आहेत, आपल्या रोलला लिमिटेशन्स आहेत. आपल्याला जो रोल प्ले करायचा आहे तो रोल आपण करायचा, कारण ते लिमिटेशन जे आहेत ते लिमिटेशन सर्वांना आहेत. दशरथाला लिमिटेशन्स होते, रामाला वनवासात पाठवायचं नव्हतं, पण कैकेयीच्या समोर हतप्रभ झालेले होते, रामाला वनवासाला जावं लागलं. कृष्णाला जर समजा का कंसाला मारायचं होतं तर कंसाला मारलं 15 वर्षानंतर. कंसाला आपल्या वयाच्या 15 वर्षानंतर आपल्या म्हणजे आई वडिलांचं दर्शन घेतलं, त्यांना कारागृहातून मुक्त केलं कंसाला मारून, मामा होता. कंसाला मारल्यानंतर जरासंधला मारायचं, लिमिटेशन्स बघा. मगच जे होतं ते स्ट्रॉंग होतं मथुरेच्या तुलनेमध्ये. 17 वेळा जरासंधाने आक्रमण केलं, कारण जरासंध जो होता हा कंसाचा सासरा होता आणि म्हणून त्यांनी आक्रमण केलं. मथुरा पण डिप्लीट होत होती, जसं आता युक्रेन आणि रशिया. किती लढणार तुम्ही? असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं, आर्थिक बोजा पडतो आणि म्हणून कृष्णाने निर्णय घेतला की आम्ही आता द्वारकेला जाऊ. जरासंधाचे आक्रमण थांबले, कारण कृष्ण आणि बलराम तिथे नाही आहेत ना, मग त्याचा राग संपला. आणि त्यानंतर मग भीमाला घेऊन द्वंद्व युद्धामध्ये जरासंधाला मारला विथ लिमिटेशन्स. त्यांनी आपलं काम केलं. म्हणून लक्षात ठेवा, लिमिटेशन सगळ्यांना आहेत. रोल प्ले जो आहे तो करताना आपल्याला आपला विवेक पाळावा लागेल. तया तेगा पंडू सुता मी सर्वज्ञ म्हणे जाणता, पैवाग ब्रह्म सिद्धांता वंद्यूतोची. अर्जुना, त्याला म्हणजे संसार वृक्षाचे क्षणिकत्व जाणणाऱ्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. बघा भगवान कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, सगळ्यात जास्त मार्क मी त्या व्यक्तीला देतो ज्याला तया तेगा पंडू सुता मी सर्वज्ञ म्हणे जाणता, पै वाग ब्रह्म सिद्धांता वंद्युतोची. कारण त्याला आता तत्व कळलं, या संसाराचं क्षणिकत्व हे कळणं आणि संसार जो आहे हा मिथ्या आहे हे कळणं, हे आयुष्याचं फार मोठं गणित आहे. कारण तिथून तुमचा अध्यात्म मार्ग सुरू होतो. संसार मिथ्या आहे, संसाराचं खरं अस्तित्व नाहीये, याचा अर्थ करंट भाषेमध्ये, सध्याच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर ती एक कलाकृती आहे आणि त्या कलाकृतीमध्ये तुमचा रोल पण कलाकृतीचा हिस्सा आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पुढे ते म्हणतात, अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालः, अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या, बघा किती कठीण आहे त्यातून बाहेर पडणं, तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोग रूप अंकुराच्या देव मनुष्य आणि पशु पक्ष्यादी योनी रूप फांद्या खाली वर वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासना रूपी मुळेही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिले आहेत. अहंता, ममता है ना, हे शब्द बघा, अहंता, ममता आणि वासना. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, ब्राह्मी स्थिती प्राप्त करायची असेल, निरहंकार, निर्मम, अहंता, ममता आणि निस्पृह, या 3 गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टीमधून जर बाहेर पडला तर लिमिटेशन संपेल. आणि लिमिटेशन संपल्यानंतर व्हेन यू बिकम अनलिमिटेड, सर्वात्म भाव जागृत झाला की मग त्यानंतर तो जो आनंद आहे, त्या आनंदाचा तुम्हाला जो आस्वाद मिळतो, त्यानंतर मग तुम्हाला लक्षात येतं की हे सगळं झूट होतं, याच्यामध्ये आता जास्त पडायची गरज नाही. वासनारूपी मुळे ही खाली व वर सर्व लोकात व्यापून राहिले. बघा किती कॉम्प्लिकेटेड प्रोग्रामिंग आहे याचं, है ना. हे बघा, हा संसार वृक्ष किती कॉम्प्लिकेटेड आहे. 84 लक्ष योनी ज्या आहेत, या 84 लक्ष योनीचं याच्यामध्ये म्हणजे व्यवहार चालू आहे. मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखिया पादपा डहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजू. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि अधी फाकली डाळे तिये होती मुळे तया तयाही तळी पगळे वेल पालवू.
आणि त्या संसार वृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारल्या आहेत त्या फांद्या मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो. ऐसी जे आम्ही ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो. असे जे आम्ही आरंभी म्हटले होते तेही सोप्या भाषेत सांगतो ऐक. तरी बद्ध मूळ अज्ञाने महदादी की सासीने वेदांची थोरवणे घेऊन या. तरी अज्ञान रूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वादिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो है ना. परंतु है ना परी आधी तव स्वेदज जारज उद्बीज अंडज हे बुडवणी महाभुज उठती चारी. परंतु प्रारंभी तर स्वेद जारज अंडज व उद्बीज हे बुडापासून मुळापासून चार मोठे फोक उत्पन्न होतात. चार प्रकारची जीवसृष्टी. हे जे 84 लक्ष योनी आहे याचं जर समजा का बेसिक अनालिसिस केलं तर चार प्रकारचे जीवसृष्टीमध्ये ऍस्पेक्ट्स आहेत. या एकैकाचे नि अंगवटे 84 लक्षदा फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंधची होती. या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून 84 लक्ष अंकुर फुटतात. जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळचे फाटे उत्पन्न होतात. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळ्या आड फुटती माळिया जातीच्या. मागे सांगितलेल्या चार खाणी रूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात आणि अनेक जाती रूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्ती भेदाचे टके आंदोळती अंगिके विकार भावे. स्त्री पुत्र व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोष असलेल्या कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकावर आदळतात. फार सुरेख वर्णन आहे माऊलींचं है ना. आता आपल्याला म्हणजे बेसिक गोष्ट जी आहे ती लक्षात आलेली आहे. मला आणखीन 5 मिनिटं द्या. दैसा वर्षा काळू गगनी पाले जे नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्र वेल पसरतो. मग शाखाचे नि अंग भारे लवोनी गुंपिती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय जती. मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होते. याला समर्थांनी मूळ माया आणि गुणक्षोभिणी माया जी आहे ही या रूपाने वर्णन केलेली आहे. पुढचा जो प्रोसेस आहे म्हणजे काय म्हणतात त्याला पुरुष आणि प्रकृती मग त्याच्या संयोगाने महत आणि सूत्र निर्माण झालं. महत आणि सूत्र जे आहे ते ओरिजिन आहे म्हणजे ते जे आहे त्या डायमेन्शन मध्ये 3 अहंकार निर्माण झाले. तामस अहंकार राजस अहंकार आणि सात्विक अहंकार. तामस अहंकाराचा भाग म्हणजे तुमचे बाहेरचं जे सगळं ज्याला आपण म्हणतो ना की आकाशात वायू वायोर अग्नी ते जे पूर्ण तत्व आहे इन्क्लुडिंग आपलं शरीर हे सगळं जे आहे म्हणजे पुढे मग त्यानंतर तुमचे हे जे काय म्हणतात पंचमहाभूत जे आहेत म्हणजे ही सृष्टी झाली. आणि मग पिंडामध्ये जे आहे आपलं सूक्ष्म शरीर वगैरे जे आहे हे राजस अहंकाराची निर्मिती आणि मग त्यानंतर सात्विक अहंकार. याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ज्या अधिष्ठात्री देवता आहेत इंद्रियांच्या वगैरे त्या तिथे वास करतात. म्हणजे थोडक्यात प्रोग्राम फाईल्स वगैरे जशा असतात आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम फाईल्स पण ठेवण्यासाठी जागा असते आणि तो जो भाग आहे म्हणजे सॉफ्टवेअर जो आहे तो सॉफ्टवेअर पण लोड करावा लागतो आणि मग त्या सॉफ्टवेअर प्रमाणे पुढच्या क्रिया होतात. तसला तो प्रकार आहे. हे सगळं जगराहुटी ज्याला आपण म्हणतो त्या जगराहुटीच्या बाहेर जर पडायचं असेल या ऊर्ध्वी न आधी अधि माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चातुर्वर्ण्याच्या. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. लोक कर्मकांडामध्ये जे गुंतलेले लोक होते ते ह्या गोष्टीला इतकं रिअल मानून त्याला एवढं म्हणजे काय म्हणतात जकडून पकडून बसले होते की शेवटी पैठणाच्या ब्रह्मवृंदाला कन्व्हिन्स करण्यासाठी की एकच आत्मतत्व याला चालवत आहे रेड्याच्या तोंडी वेद बोलवावे लागले आणि मग ते शरण आले. बघा कल्पना करा त्यांनी पण एवढं आयुष्य जगलेले होते एवढं वेदांचं वाचन केलं पण एकच आत्मतत्व आहे हे त्यांना कळलं नाही. हे कन्व्हिन्स करण्यासाठी निवृत्तीनाथांचा कौल घेतला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांनी कौल दिला कारण सर्वात्म भावामध्येच ते कायम असायचे.
सर्वात्म भावामध्ये एक शरीर काय, तुम्ही अनेक शरीर चालवू शकता. ही जी कॅपॅसिटी होती ती कॅपॅसिटी निवृत्तीनाथांमध्ये होती. आणि ज्ञानेश्वर माऊली जे होते त्यांच्याकडनं प्रयोग करून घेतला, स्वतः नाही केला, कौल दिला. आणि मग त्यानंतर रेड्याच्या तोंडी वेद बोलवले, लोकांना शाश्वती झाली. आणि त्यानंतर मग ब्रह्मवृंद शरण आला. दॅट्स इट. त्याच्यानंतर जे आयुष्य सुरू झालं, मग ते काय म्हणतात त्याला, म्हणजे मागे वळून बघायची गरज नाही, म्हणजे नथिंग टू लुक बॅक. इतकं सुरेख मग पुढचं आयुष्य झालं. पण हा लपेष्टा किती झाला लहानपणी. आणि म्हणून एवम तुझं अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगितला भवरुखू ऊर्ध्व मूळ. याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला. आणि आधीची ही मुळे उपपत्ती परिस विली सवी वळे आता परिस उन्मूळे कैसे निहा. आता याचं म्हणजे याचं उन्मूलन कसं करायचं. आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली. आता मेन प्रॉब्लेम, आता हा संसार वृक्ष कशा प्रकाराने उपटला जातो ते ऐक. कारण हे तर सगळं आता कळलं. हे सगळं कळल्यानंतर पुढं काय है ना. एक जन्म, दुसरा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. किती वेळा जन्म घेशील, किती वेळा मरशील, किती वेळा त्या आईच्या उदरात पौडशील. हा सगळा जो भाग आहे पुनरपि जननी जठरे शयनम है ना. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे आदि शंकराचार्य म्हणतात. आणि म्हणून भगवान कृष्ण इथे तुम्हाला हिंट देतात आहेत. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. हे कापून टाकण्यासाठी वृक्ष शस्त्र काय आहे. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचार काळी आढळत नाही. जेव्हा तुम्ही अनालिसिस करता तेव्हा लक्षात येतं की ये तो कुछ और ही है ना. जसं अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं की सोनं चांदी, या सगळ्या सोनं चांदी हा सगळा जो भेद आहे, सोनं 60,000 रुपये 10 ग्रामला विकलं जातं है ना. हे सोन्याची किंमत जी आहे ही किंमत टळत आहे. पण बेसिकली सोनं काय आहे, सोनं जे आहे ते पायॉन्स, बोझॉन्स, मिझॉन्स याचं कॉम्बिनेशन आहे. हे कळणं हे पण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून संसाराचं मूळ, या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचार काळी आढळत नाही. कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. अनित्य, अशाश्वत असं ते आहे. म्हणून काय करायचं, म्हणून या अहंता, ममता आणि वासना रूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्य रूप शस्त्राने कापून, याला कापायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. आपला प्रॉब्लेम तिथे होता. आपण नित्य आहोत, आपण अनित्याबरोबर दोस्ती केली आणि अनित्याचे सगळे आरोप, माझा जन्म झाला, माझं जीवन सुरू आहे, माझ्या आयुष्यात या घटना होतात आणि माझा मृत्यू होणार, शरीर सोडल्यानंतर शरीर जातं पण तुमचा मृत्यू कुठे झाला. हे सगळे जे शरीराचे व्यवहार आहेत, या सगळ्या शरीराच्या व्यवहाराला खरं मानून सगळे लोक आयुष्य जगतात. आणि मग त्यानंतर जसे किडामुंगी सारखं येतात आणि जातात. त्या आयुष्याला काही अर्थ नाही आहे. हे जर समजा का रिअलायझेशन झालेलं असेल तर काय करावं लागेल, असंग शस्त्रेन धुडेन चित्वा. त्याला असंग शस्त्राचा वापर करून त्याचं छेदन करावं लागेल. फक्त तुम्ही जेव्हा असंग होता म्हणजे तुमच्या लक्षात येतं की हे रोल प्ले आहे, रोल प्ले वेगळा. मग आता तुम्ही झालं रोल प्ले केला, आता तुम्ही आता तिथे जे काही वस्तू होत्या ज्या तुम्हाला रोल प्ले करण्यासाठी स्टेजवर ज्या होत्या किंवा सेटवर ज्या होत्या त्या तुमच्या कुठे होत्या. सेट सगळा लावलेला होता. तो काय करतो, ऍक्टर एका पॅन्ट शर्ट मध्ये तिथे येतो, सगळं रोल प्ले करतो, तिथे काय वेश करायचं करतो आणि सगळं तिथेच ठेवतो. आपल्या बरोबर काहीही घेऊन जात नाही, जसा येतो तसा जातो. रोल प्ले जो आहे, या रोल प्ले मध्ये जी तुम्हाला तथाकथित रियालिटी वाटते ती रियालिटी नाही, ती व्हर्च्युअल रियालिटी आहे. हे समजून व्यवहार करा. आणि म्हणून भगवान कृष्ण म्हणतात असंग शस्त्रेन धुडेन चित्वा. त्याला जर समजा काय हे करायचं असेल, रोल वेगळा मी वेगळा, हे जर रिअलायझेशन झालं, मग त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा रोल प्ले करा, काहीही प्रॉब्लेम नाही. रोल इज डिफरंट, आय एम डिफरंट. असंग शस्त्रेन धुडेन चित्वा. 15वा अध्याय 3रा श्लोक बघितलं तुम्ही. जेव्हा आपण एक एक श्लोक असा अनालिसिस करतो, अजून तर आता माऊलींची जी म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याच्यावर टीका आहे ती आपण पुढच्या सत्रात घेणार आहोत. पण 15वा अध्याय व्यवस्थित का बरं डिटेलमध्ये मी घेतोय, कारण 15वा अध्याय जो आहे हा
समरी आहे पूर्ण भगवद्गीतेची, आणि तिथे आपल्याला पॉज घेऊन तिथे आपल्याला व्यवस्थित विचार करून आपल्याला पुढे सरकायचंय. आजचं सत्र आपण इथे संपवू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओ